केळीची पानं की नाही हिरवीगार निघाय सोडून पांढरी शिपट निघायला लागली ती. कुणाला वाटतंय आपल्या प्लॉटवर व्हायरस आला, कोण म्हणतंय करप्यानं प्लॉट जाणार आपला. तरी कुठला रोग आहे नवीन ती तुम्हाला सांगतो. प्लॉट उपटून टाकू नका. ही रोग कसा कंट्रोल करायचा ती मी तुम्हाला सांगतो. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा ही रोग कुठला आहे ती सांगायच्या आधी तुम्ही आपल्या अकाउंटवर नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. सगळ्यात पहिल्यांदा ही कुठला व्हायरस नाही किंवा कुठला करप्या रोग नाही. ही झालंय फक्त थंडीमुळं. आता कसं काय झालं, कारण की थंडी भरपूर पडली आहे. आता माणसाला गार लागतंय 2-2 स्वेटर घातलं तरी. मग ही वनस्पती आहे, या वनस्पतीला गार लागणार का नाही. लय थंड पडलंय हो, त्याच्यामुळे की नाही आपण जी ड्रिचिंग करतोय किंवा ड्रिपनं खतं सोडतोय ती त्याला लागू होत नाही. ती तुम्ही सगळी खतं सोडून बसलाय ती त्याला अपटेक होय नाही. ती त्याला अपटेकला पीएचबी केएचबी तुम्ही सोडलं पाहिजे. रोपांवर की नाही तुम्ही चिलेटर मधलं मायक्रोटन किंवा सिलिकॉन सीवीड ह्याचा फवारणी केली पाहिजे. ती आता रोपाला आपण जे सोडतोय खाद्य ती अपटेक झाली पाहिजे. ती रोप प्रकाश संश्लेषण क्रिया करतय, ती थंडीमुळे मंदावती. आता तुमचा की नाही प्लॉट असा झाला असेल तर अजिबात जास्त नत्र सोडू नका बरं का. जास्त नत्र दिलं तर 100% प्लॉट व्हायरसला बळी जाणार, कारण की पान आधीच कवळं आहे. ड्रिप मधून की नाही सल्फर सोडा. सल्फर लय महत्वाचं आहे. अजून एक राहिलं सांगायचं, तुमच्या प्लॉटला रिंग डोस घेताना तुम्ही कोंबड खत वापरा किंवा नवीन रोप लावत आहे तर तुम्ही 100% कोंबड खत वापरा. कोंबड खतामुळे हिट राहते. गरम हिट महत्वाचे आहे रोपांना आणि थोड्या दिवसात थंडी कमी होणार आहे, त्यामुळे पानं आपाप हिरवीगार होणार. टेन्शन घेऊ नका.